मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांना ब्रेक लावल्याचं समोर आलंय। त्यामुळे शिंदे फडणवीसांमधील कोल्ड वॉरची नव्यानं चर्चा रंगतेय। त्यामुळे ना थंडा ना कूल, वॉर पॉवरफुल असंच काहीसं म्हणण्याची वेळ महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती आली आहे। कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा थंडा कूल आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे का असं विचारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिलेलं हे उत्तर आहे। शिंदेंनी थंडा थंडा कूल म्हणत कोल्ड वॉरची चर्चा फेटाळली। पण ज्या रीतीनं सध्या घटना घडत आहेत त्यावरून तरी शिंदे आणि फडणवीसांमध्ये थंडा थंडा कूल आहे का तुम्हीच पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वॉर रूम प्रमाणे शिंदेंनीही मंत्रालयात वॉर रूम सुरू केली। यासोबत मुख्यमंत्र्यांप्रमाणे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली। त्यानंतर आता फडणवीसांनी शिंदेंच्या निर्णयांना ब्रेक लावायला सुरुवात केली आहे। आधी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आता जालन्यातल्या 900 कोटींचा घरकुल प्रकल्पांना स्थगिती देत त्याची चौकशी सुरू केली। शिंदेंनी सुरू केलेल्या डीप क्लीन स्वच्छता मोहिमेसह बीएमसीनं तब्बल 1400 कोटींची कामं रद्द केली। शिंदेंच्या सीएम पदाच्या काळात पुण्याच्या मंगळवार पेठेतल्या जागेच्या निर्णयाला सुद्धा ब्रेक लागण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडी पाहता फडणवीस शिंदेंमध्ये सगळं काही आलबेल आहे असं कुणीच म्हणणार नाही। शिंदे आणि फडणवीसांमधल्या शहकाटशहाच्या राजकारणावर महाविकास आघाडीनं जोरदार हल्ला चढवलाय। स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात। तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची। विरोधक शिंदे फडणवीसांमधील कुरघोडीच्या राजकारणाला कोल्ड वॉर म्हणत असले तरी एकनाथ शिंदेंना मात्र हे मान्य नाहीये। कुठलाही कोल्ड वॉर नाही, कुठलाही हॉट वॉर नाही। आणि आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं। जे 2.5 वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून, त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं, लोकांनी भरभरून मतदान केलं, 232 आमदार आले। आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून शिंदेंनी उघडपणे त्यांची नाराजी जाहीर केली। पण तेव्हापासून शिंदेंची नाराजी अजूनही सुरू असल्याचं दिसतंय। सद्यस्थितीत तर आपत्ती व्यवस्थापनची बैठक असो की मग शिवजयंतीची मिरवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचे असे अनेक कार्यक्रम आणि बैठकांना उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जाणं टाळताना दिसत आहेत। आता हे शीतयुद्ध थेट एकमेकांच्या निर्णयांना ब्रेक लावण्यापर्यंत पोहोचलंय। त्यामुळे आता दिल्लीतून शिंदे फडणवीसांच्या पॅचअपसाठी प्रयत्न होतात का, की दोघांमध्ये हा छुपा संघर्ष असाच सुरू राहतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।